आज आपण गवार बटाट्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया. तर गावठी गवार घेतलेली आहे 125 ग्राम. ती निवडून घेतली. निवडताना त्याच्या शेरा काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगले पहिल्यांदा धुवून घ्यायचे आहे मिठाच्या पाण्यात, म्हणजे खाज असते ना ती निघून जाते. 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर कांदा भाजून घेतलेला आहे, त्याच्यात खोबरं पण भाजून घ्यायचं आहे, लसूण अद्रक टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे. आता फोडणी देऊन घेऊया. तर जिरं, हिंग, ठेचलेला लसूण, कढीपत्ता. आता याच्यामध्ये एकदम थोडासा कांदा, थोडा टॅमॅटो टाकायचा आहे, जास्त वापरायचा नाही कांदा टॅमॅटो. मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद आणि मसाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर गवार टाकायची आहे धुतलेली. 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. बटाटा आवडत असेल तर 1 बटाटा टाका बारीक कापून. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आणि 15 मिनटं भाजी पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे. आपली गवार शिजलेली आहे. आता याच्यात टाकायचं आहे वाटण. त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे, किती पातळ ठेवायचं त्या हिशोबाने, आणि परत आपल्याला 5 मिनटं शिजवून द्यायचं आहे कालवण. थोडंसं चवीसाठी गूळ घाला, म्हणजे कालवण चवीला चांगलं लागतं. तर आपलं मस्त गवारीचं कालवण तयार झालेलं आहे. चपाती भाकरी बरोबर कुस्करून खायला खूप छान लागतं. बनवून बघा.